बंजारा आणि वंजारी या शब्द साधर्म्यामुळे अनेकदा आपण दोन्ही समाज एक आहे अशी गल्लत करतो, परंतु हे दोन्ही समाज एक नसून वेगवेगळे आहे. म्हणून वंजारी समाज हा नेमका कोणता समाज आहे, या समाजाचा इतिहास काय राहिला आहे, या समाजाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, यवन मुघल आक्रमणामुळे तसेच विषम परिस्थिती, दुष्काळ आणि सतत जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत असल्यामुळे 15व्या-16व्या शतकाच्या दरम्यान जवळपास 30 क्षत्रिय जाती या राजस्थानामधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाल्या. त्यातील एक जात म्हणजे वंजारी. मूळचा क्षत्रिय असलेला वंजारी समाज नंतर दक्षिणेत आल्यानंतर मालवाहतुकीचे काम करू लागला. त्या काळी आजसारखे चकचकीत रस्ते नव्हते. मालवाहतूक करणे ही धोक्याची बाब समजल्या जाई. मालवाहतूक करताना अनेकदा लुटमार होत असे, त्यामुळे अनेकदा जीव सुद्धा गमावा लागे. परंतु मूळचा वंजारी समाज हा निडर लढाव्य असल्यामुळे हे काम ते आनंदाने करत असे. कालांतराने दक्षिणेत वंजारी समाज हा स्थिरावला. मालवाहतुकीचे काम बंद करून शेती करू लागला. तसेच समाजाची मूळ क्षत्रिय पराक्रमाची परंपरा असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा सहभागी झाला. वनातून वाहतूक करणारे वनचारी, यातून वंजारी हा शब्द प्रचलित झाला असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. मूळचा राजस्थानातील असलेला वंजारी समाज हा निडर लढाव्य म्हणून ओळखले गेल्याने महाराणा प्रताप यांच्या सैन्यात सुद्धा वंजारी समाजाला मानाचे स्थान होते. त्यामुळे वंजारी समाजाचे लोक महाराणा प्रताप यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये श्री भिल्लसिंह वंजारी आणि फतेसिंह वंजारी हे दोन कर्तबगार सेनापती ओळखल्या जाई. आजही या दोन थोर सेनापतींची समाधी उदयपूर इथे आहे. पुढे दक्षिणेला आल्यानंतर वंजारी समाजाच्या वाट्याला पडीक जमीन आली. या खडकाळ जमिनीत कष्ट करून मेहनतीने वंजारी समाज पुढे आला. त्यामुळे अशा डोंगराळ भागात समाजाची लोकसंख्या जास्त आढळते. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाजाचे वास्तव्य आहे. यासोबत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर यासारख्या राज्यातही वंजारी समाज काही प्रमाणात आढळतो. इतर जातींप्रमाणे वंजारी समाज सुद्धा विविध जातींमध्ये विभागले गेलेला आहे. त्यामध्ये 4 उपजाती प्रमुख आहेत: लाडजीन वंजारी, भुसारजीन वंजारी, माथुरजीन वंजारी, रावजीन वंजारी. या वंजारी समाजाच्या 4 शाखा आहेत. या 4ही शाखा मिळून वंजारी समाज तयार होतो. या 4 पोट जातीमध्ये विभागलेला हा समाज त्यांची राहणीमान, बोलीभाषा आणि धार्मिक चालीरीती या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा समाजासारखेच आहे. तसेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आपल्याला आढळतो. रावजीन वंजारी समाजाचं वास्तव्य हे जास्त प्रमाणात अहमदनगर, बीड यासारख्या जिल्ह्यामध्ये आढळते. पूर्वी रावजीन वंजारी हा समाज जनियूनधारी समाज होता. वंजारी समाज हा मुख्यत्वे पूर्णपणे शाकाहारी होता. या समाजात एक नियम होता की सोमवार दिवस हा पुरुषांचा उपवास असायचा आणि मंगळवारचा दिवस हा महिलांचा उपवासाचा दिवस असायचा. आजही वंजारी समाजातील महिला या पूर्णपणे शाकाहारी आहेत. काही प्रमाणात पुरुष मात्र मांसाहार करायला लागले आहेत. वंजारी समाजामध्ये घुगे, नागरे, आव्हाड, सानप, मुंढे, कांदे, दराडे, ताठे, सोनवणे, वाघ इत्यादी आडनावे आढळतात. संत श्री भगवान बाबा यांच्यासारखे महान संत हे वंजारी समाजामध्ये होऊन गेले आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्ती मार्ग, कर्म मार्ग व ज्ञान मार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनातून ते जातीभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करीत असत. प्रबोधन कार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. विठू नामाच्या भक्तीचा प्रचार करताना त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. भगवान बाबाची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी अगदी साधी व विचारसरणी उच्च होती.
श्री संत भगवान बाबा पांढरे शुभ्र साधे धोतर, पांढरा शर्ट आणि पांढरा फेटा वापरत असत. कधी गुडघ्यापर्यंत पोहोचणारा कोट घालत, रुंद आणि भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीची माळ हा त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंच पुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यामुळे ते भरदस्त वाटत असत. हातात काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्य पारखी होते. माणसाची सेवा ही ईश्वराची सेवा आहे, तसेच सर्वांमध्ये त्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे असे ते स्पष्ट सांगणारे. आपल्या कीर्तनातून देव दगडात नसून तो माणसात आहे हे भगवान बाबांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. खरे तत्वज्ञान बहुजन समाजापुढे आल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणामुळे खरा देव त्यांना समजला. बहुजन समाजातील अनेक वाईट चालीरीती कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णपणे त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. 4 पोट जातीमध्ये विभागलेला वंजारी समाज संत श्री भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात संघटित झाला आहे. पूर्वी काळी वंजारी समाज हा व्यापार करायचा. यामध्ये मुख्यत्वे हिरे, मोती, जवाहरात, खारी, खोबरे, बदाम, इलायची यासारख्या मालाचा व्यापारी वंजारी समाज करायचा. हत्ती, घोडे, उंट यांच्या वाहतुकीची साधन असायची. हा समाज पूर्वी तांड्यामध्ये राहत असायचा. वाहतुकीच्या काळी हा समाज वनांमध्ये राहायचा. त्यामुळे या समाजाला रावजीन वंजारी समाज असे सुद्धा म्हटले जाते. बंजारा समाज आणि वंजारी समाज हा समाज एक आहे अशा प्रकारची गल्लत अनेकदा केली जाते. परंतु बंजारा समाज आणि वंजारी समाज यांच्यामध्ये कुठेही साधर्म्य आपल्याला आढळत नाही. या दोन्ही समाजाच्या चालीरीती, संस्कृती, धार्मिक विधी आणि परंपरा ह्या वेगवेगळ्या आहेत. पूर्वीच्या काळी हे दोन्ही समाज व्यापार करणारे समाज म्हणून ओळखले जाई. फक्त एवढेच काय, हा साम्य या समाजामध्ये आपल्याला आढळतो. आज वंजारी समाजाने उद्योग, व्यवसाय, समाजकारण, राजकारण या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय प्रशासन सेवेमध्ये सुद्धा या समाजाचे अनेक तरुण तरुणी सहभागी झालेले आहेत. असे असले तरी आजही मोठ्या प्रमाणात हा समाज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये शेती व्यवसाय करीत आहे. त्यातही प्रामुख्याने मजुरी, ऊसतोड करणाऱ्यांची संख्या या समाजामध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात सामाजिक आरक्षणामध्ये वंजारी समाज हा भटक्या जमाती NT-D म्हणजेच NT3 मध्ये वर्गीकृत करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी ज्या भागामध्ये दुष्काळ पडत असे तेथे हा समाज धान्य पुरवठा करत असे. रावजीन वंजारी समाजाचं मूळ गाव हे राजस्थानमधील करोली हे आहे. त्यानंतर इसवी सन 1294 मध्ये या समाजातील लोक करोली गाव सोडून दक्षिण भारतातील माहूरगड येथे स्थलांतरित झाले. त्यानंतर हा समाज वेगवेगळ्या भागामध्ये विस्तारित झाला. माहूरगडची रेणुका माता ही या समाजाची कुलदैवत म्हणून मानण्यात येते. मित्रांनो, वंजारी समाजाबद्दलची ही माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.